नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं आर्या लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण खूप दिवसांनी आपण टोमॅटोचा व्हिडिओ टाकणार आहे. तर व्हिडिओ टाकण्याचं कारण म्हणजे आता आपल्याला टोमॅटोची लागवड करायची होती एप्रिल महिन्यात. आता आज मी व्हिडिओ टाकतोय. तर आज 13 तारीख आहे, 13 एप्रिल 2024 तारीख आहे आज. तर आपल्याला 16 एप्रिलला किंवा 15 एप्रिलला लागवड करायची आहे टोमॅटोची. आता आपण सध्या मग त्याचं नियोजन कसं केलं, काय केलं, तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगणार आहे. तर आता मी कोणती व्हरायटी निवडली, का निवडली, काय हे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, मेन म्हणजे मी रानाची मशागत कशी केली. तर पहिल्यांदा रान नांगरणी केली. नांगरणी केल्याच्यानंतर रोटावेटर मारला. रोटावेटर मारल्याच्या पुढे नंतर बेड वळली आणि बेड वळले. पण बेड वाढताना मी त्यात एक असंही केलं की जेणेकरून मध्ये एक ईदभर असे गव्हाण राहीन, की जेणेकरून त्यात आपल्याला शेणखत, बेसडोस हे सगळं त्यात भरता येईल. आणि ते भरल्याच्या नंतर मी दाखवतो तुम्हाला. आता मी शेणखत आणि ते बेसडोस भरलेला आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता ह्यात शेणखत आहे. शेणखत भरून मी आता ह्याला बेसडोस भरून मी ह्याला रोटावेटर मारलेला आहे बेडला. त्यामुळे आता हे असं एकदम जे मातीत मिक्स झालेलं आहे, सगळं बेसडोस शेणखत सगळं मिक्स झालेलं आहे. तर हे अशा प्रकारे आता मी ह्याचं नियोजन केलं. आता नंतर मी ह्याचं अंतर किती केलं, तर अंतर माझं आता दोन्ही बेडमधलं तुम्ही पाहू शकता, हे 2 बेडमधलं अंतर 7 फूट आहे आणि लागवड मी 6 फुटावर सिंगल रोप लागवड करणार आहे. तर अशा प्रकारे आता लागवड करणार बोललं. आता लागवडीच झालं. आता तुम्हाला मी आता एप्रिल महिन्यात लागवड मग व्हरायटी कोणती निवडायची, काय करायचं. तर मी सिजेंटाची 6242 ही व्हरायटी निवडलेली आहे. आता म्हणजे बऱ्याच व्हरायटी आहेत. अभिनव आहे, मेघदूत आहे, 1057 आहे. परत आता नवीन व्हरायटी आहे, साहो, बाहो ह्या नवीन व्हरायटी आलेल्या आहेत. परत एक सध्या त्याच्याच तोडीस अंसल, अथर्व ह्या व्हरायट्या बी भरपूर प्रमाणात चालतात. तर आता मी 6242 मी कारण सिजेंटाची ह्याच्या आधी बी लागवड केलेली आहे आणि त्यामुळे मला सिजेंटाच्या कंपनीवर विश्वास आहे आणि त्याची मी ती लागवड करत आहे. त्यामुळे मी 6242 ही सिजेंटाची व्हरायटी निवडलेली आहे. आणि उन्हाळ्याची ही एप्रिल, मे, जून ह्या तिन्ही टप्प्यात ही लागवड शक्यतो जास्त प्रमाणात चालते. तर आता ही व्हरायटी मी निवडलेली आहे. नंतर मग आता ह्याला कसं नियोजन केलं, आता काय केलं. नंतर आता ह्याला बेसल डोस कोणता भरला हे तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. तर आता ही बेसल डोस मी ह्याला बेसल डोस माझा आता मी एकराचं बेसल डोस केलेला आहे आणि ह्याला टाकलेला आहे. तर आता मी बेसल डोस ह्याला 10, 26, 100 किलो वापरलेला आहे. आणि नंतर ह्याला 1840 200 किलो वापरलेला आहे. आता हे मी एकराचा माझा बेसल डोस आहे. एक आता मी टमाटे लावलेलं तुम्ही पाहू शकता. हे सगळं बेड काढलेलं आहे. आता ह्याची मी आणि ह्याला मी आता उन्हाळ्याची लागवड असल्यामुळे मी ह्याला वरून 40 GSLचं नेट टाकणार आहे, पांढरं व्हाईट, जे डाळिंबाला वापरते. 40 GSLचं नेट हे मी ह्याला वापरणार आहे. आता म्हणजे लागवडीच्या आधी मी सगळं तुम्हाला वाटलंच मी ह्याच्या आधी जर टाकायचं झालं तर मी तुम्हाला तर नेट टाकलेला सुद्धा व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे लागवड करण्याच्या वेळेस. तर मी तुम्हाला सगळं सविस्तर म्हणजे पूर्ण टोमॅटो काढणे पुढचं सगळं सविस्तर व्हिडिओ टप्प्याटप्प्याने टाकणार. त्यामुळे नक्की तुम्ही चॅनल सबस्क्राईब कराल आणि बेल आयकॉनची घंटी दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन भेटत जाईल. तर मी आता तुम्हाला 10, 26, 100 किलो, 1840, 200 किलो, अमोनियम सल्फेट 50 किलो, बेन सल्फ 10 किलो वापरलेला आहे मी. आणि मायक्रोन्यूट्रिएंट सेकंडरी मायक्रोन्यूट्रिएंट वापरलेला आहे किट. नंतर बोरॉकॉल वापरलेला आहे आणि मॅग्नेशियम सल्फेट वापरलेला आहे. परत ह्याच्यात आता हुमणीसाठी रिजेंट हे वापरलेलं आहे त्यात. त्यामुळे हे अशा प्रकारे मी बेसल डोस वापरलेला आहे. तर ह्याच्यात मायक्रोन्यूट्रिएंट, NPK हे सगळं मिक्सचर घेतलेलं आहे. त्यामुळे बेसल डोस बी आपला भरपूर स्ट्रॉंग झालेला आहे. तर अशा प्रकारे मी आता टोमॅटोचं नियोजन केलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती छान वाटली असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन होण्याचे नोटिफिकेशन भेटत जाईल. आता इथून पुढे आता लागवड करण्याच्या वेळेस आपण 15 किंवा 16 एप्रिलला लागवड करणार आहे, त्याचाही तुम्हाला व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच बेल आयकॉनची घंटी दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ टाकले की नोटिफिकेशन भेटत जाईल. धन्यवाद.